लहानपणाचे रक्षाबंधन आणि लग्नानंतरचे रक्षाबंधन ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, ते कसं मी पुढे सांगेन. त्याआधी सकाळी ह्यांना ना मी सांगितलं होतं राखी घेऊन या, कारण अजूनपर्यंत राखी आणली नव्हती. ह्यांनी राखी आणि सोबत स्वीट म्हणून रसगुल्ले आणले होते. तर सगळ्यात आधी मी लहान मुलाला राखी बांधली आणि ओवाळणी टाकण्यासाठी किती गडबड आहे बघा की. रसगुल्ला चारताना त्याच्या अंगावर पाकच चढला अक्षरशः आणि त्याने माझ्या पाया पण पडलं. तर इथं प्रिन्स सांगण्याचा हे प्रयत्न करत होता, की मागच्या वर्षी मला ॲडमिट केलं होतं, सलाईन लावली होती आणि तरी माझ्या आईने मला राखी बांधली, तेच तो सांगत होता. आणि खरं प्रिन्सला ना मागच्या वर्षी कफ खूप झाले होते, त्यामुळे 5 दिवसासाठी ॲडमिट करावं लागलं होतं इमर्जन्सीमध्ये. आणि तिथेच मग तिसऱ्या दिवशी राखी पण आली होती. मग मी ह्यांना म्हणलं, "आपण हॉस्पिटलमध्ये का होईना नुसती राखी तरी बांधूया." मग हा भाऊसुद्धा त्यावेळेस तिथे आला होता. मग सगळ्यालाच मी राखी बांधली होती आणि कायमच मुलांना पहिली राखी मीच बांधत असते. आईसुद्धा मुलांना राखी बांधू शकते, त्यामुळे त्यात काही एवढं हे नाही. ह्या भावाला राखी बांधली, त्याला ओवाळणी नको म्हणलं तर त्याने ₹500 ताटात टाकले. आणि मोठ्या बहिणीची राखी वेगळी का असते, तर लग्नानंतर बहिणीला इतकीच अपेक्षा असते, की भावानं फक्त रक्षाबंधनला तिच्याकडे यावं. गिफ्ट वगैरे काहीसुद्धा अपेक्षा नसते बरं का. लहानपणी कसं गिफ्टसाठी प्रत्येक बहीण भावाकडे भांडायची, मला हे पाहिजे, ते पाहिजे आणि मग भाऊ काही गिफ्ट देत नसायचा, पप्पाच गिफ्ट घेऊन द्यायचे आणि लग्नानंतर भाऊच गिफ्ट घेऊन येतोय, पण बहिणीला गिफ्टची आशा नसते. तर बहिणीला फक्त एवढीच आशा असते, की भावाने आपल्या घरी यावं. असो ते सगळे गेले राखी बांधून आणि मग मी शेवटी रसगुल्ला खाल्ला. खूप